या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सीना नदीनं रौद्र रूप धारण करून जणू धुमाकूळच घातल्यानं नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सीनेच्या महापुराचा तडाखा हा उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावला मोठ्या प्रमाणात बसला असून संपूर्ण गावच पाण्यात गेल्यानं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालं आहे। डोणगाव वासीय हे अत्यंत हताश झाले असून महिला भगिनींना अश्रू अनावर झाले आहेत। दरम्यान डोणगावला संपूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याची खबर मिळताच माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने यांनी तातडीनं या ठिकाणी धाव घेतली। ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय BMIT कॉलेजमध्ये केली। यासाठी त्यांनी कॉलेजच्या बसेस पाठवून दिल्या आणि त्यांना या ठिकाणी हलवलं। एरवी शांत समजल्या जाणाऱ्या सीना नदीनं अतिवृष्टीमुळे आपला प्रकोप दाखवून दिला। संपूर्ण सोलापूर जिल्हा यामुळे बाधित झाला। NDRF सह सैन्य दलाच्या पथकाची मदत घ्यावी लागत आहे। विशेष करून सीना नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला। नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालं। शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होते। सरकार देखील याबाबत सकारात्मक असून या परिस्थितीतून दिलासा देण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे। दरम्यान सीना नदीनं आपल्या मार्गातील गावं वाड्यावस्त्या यांना पुराच्या कवेत घेत पुढचा मार्ग धरला आहे। सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी पुलाला सीना नदीच्या प्रवाहाचं पाणी लागलं। यामुळे सतर्कता म्हणून सोलापूर पुणे महामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला। मुख्य मार्गच बंद ठेवल्यानं दोन्ही बाजूनं वाहनांच्या लांबच लांब रांगा इथं पाहायला मिळाल्या। सीना नदीनं रौद्र रूप धारण केलं। पात्राबाहेर जवळपास 1.5 किलोमीटर पाण्याचा प्रवाह वाहायला लागला। अशात करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट अशा भागात अतिवृष्टीनं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली। महापुराच्या स्थितीत NDRFच्या पथकासह सैन्य दलाची कुमक मदतीसाठी पाचारण करण्याची वेळ आली। संपूर्ण जलमय झालेला जिल्हा नजरेस पडतो आहे। दरम्यान लांबोटी पुलाला नदीचं पाणी लागल्यानं सोलापूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला। यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। सोलापूर विजयपूर मार्गावर देखील वाहतूक बंद करावी लागली, कारण हत्तूरजवळ पाण्यानं रौद्र रूप धारण केलं। इथं ही दोन्ही बाजूंनी वाहनं जागेवरच थांबून होती। अहिल्यानगर, धाराशिव तसंच सोलापूर जिल्ह्यात करमाळा, मोहोळ, माढा इथं झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीनं अक्षरशः रौद्र रूप धारण केलं। याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसला। शेती, घरदारं पाण्यात गेली। पुराच्या पाण्यानं पुरता वेढा दिला। काही ठिकाणी जीवित हानी देखील झाली। उत्तर सोलापूर तालुकाही पूरस्थितीच्या तडाख्यात सापडला। तिऱ्हे परिसरात सीना नदीचा कहर दिसून आला। इथल्या पुलापर्यंत पाण्याचा मोठा प्रवाह लागला। जिकडं पहावं तिकडं पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली। तिऱ्हे, पाथरी, शिवणी, डोणगाव, तेलगाव अशी गावं सर्वाधिक प्रभावित झाली। शेतातील उभी पिकं पाण्याखाली गेली। शेत शिवारांना तळ्याचं स्वरूप आलं। घराघरातून पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आले। जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यानं नाहीशा झाल्या। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत प्रशासन यंत्रणा नियोजनानुसार कामाला लागली। जीवितहानी होऊ नये याला प्राधान्य देण्यात आलं। दरम्यान तिऱ्हे, पाथरी, शिवणी, डोणगाव, तेलगाव इथल्या ग्रामस्थांना वळसंकर हायस्कूल तसंच BMIT कॉलेज इथं स्थलांतरित करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसंच दारफळ सीना या गावांना भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला। या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील,
विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अतिवृष्टी आणि पूर आल्यामुळे ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं आहे। नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 2000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही। शासन टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करतं त्याप्रमाणेच अति पावसात ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं। करमाळा तालुक्यातील कोर्टी, माढा तालुक्यातील मुंगशी आणि मोहोळ तालुक्यातील लांबोटी या भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। यावेळी आमदार नारायण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड नुकसान झालं असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। पुरात अडकलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावं, त्यांना अन्न, पाणी, वीज आणि औषधांची सुविधा पुरवावी, तसंच ज्यांचं धान्य भिजलं आहे त्यांना तात्काळ धान्य या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।